यानंतर बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात चुरस वाढली आहे, कारण शिवसेनेविरोधात निवडणूक रिंगणामध्ये उतरलेल्या भाजप बंडखोर गणेश गीते यांनी माघार घेण्यास नकार दिलाय। दुसरीकडे गोकुळ गीते ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, त्यामुळे नाशिकची निवडणूक तिरंगी होणार हे जवळपास निश्चित झालंय। यवतमाळमध्ये राजकारण रंगलेलं आहे। साहेबराव कांबळे यांनी महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलेला आहे। आमदार असताना याआधी चतुर्वेदी कधी यवतमाळकरांना दिसले नाहीत असा आरोपही त्यांनी केला। विप्लव बाजोरिया यांना कोर्टाचा दिलासा मिळालेला नाहीये। कोर्टाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिलाय। विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। अकोला जनआक्रोश मोर्चा काढला होता। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता। अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला होता। यावेळेला उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। भंडारा इथं शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसतोय। या दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। चंद्रपुरात पंचायत समिती स्तरावरील गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। यावेळेला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयापुढे आपल्या मागण्यांसाठी ठिय्या मांडलेला आहे। कर्मचाऱ्यांचं डिसेंबरपासून मानधन थकीत आहे, त्यामुळे गटसंसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीनं वेतन देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। बुलढाण्यामध्ये पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे। नवीन पाईपलाईन टाकण्याच्या नादात ठेकेदारानं जुनी पाईपलाईन फोडल्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे महिलांनी आक्रमक ठिय्या आंदोलन सुरू केलंय। येवला तालुक्यातील बोगटे इथं गेल्या 10 वर्षांपासून आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या नावाखाली ॲलोपॅथी उपचार सुरू होते। लेबल नसलेले औषध रुग्णांना दिली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली। आरोग्य विभागाने टाकलेल्या छाप्यात लेबल नसलेल्या 20 ते 25 हजार गोळ्या आणि सलाईन जप्त करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा ग्रामीण रुग्णालयामध्ये गैरसोयी असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। गैरसोयीमुळे रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। पंखे बंद आणि कोरडे कूलर यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत। नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी मतीन पटेलचा मोबाईल डेटा रिकव्हर होणार आहे। SIT कडून कॉल डिटेल्स आणि डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। निदा खानला कुणाच्या सांगण्यावरून आश्रय दिला याची चौकशी सुरू आहे। नांदेडमध्ये तरुणांची ATS कडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। शहजाद भट्टिया पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। भारतात देशविरोधी कारवायांमध्ये त्याचा समावेश असल्यानं तो राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। औंधमधील एका इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा बॉसने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी मोहम्मद उर्फ जाफर सय्यद या बॉसला अटक केली आहे। वाशिम शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भरदिवसा शहरातील एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील 2 सोन्याचे पोत चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे। नाशिकच्या बागलाण बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी आमरण उपोषण सुरू केलंय। वारंवार पडलेले बाजारभाव, निर्यात बंदी यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। जोपर्यंत शासन काही निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलक आंदोलनावर ठाम आहे। पुणे जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलेली आहे। जन्मदाता बाप आणि सख्या भावाची हत्या करण्यात आली आहे। बाबाजी मुकणेनं भाऊ आणि वडिलांची हत्या केली आहे। किरकोळ कौटुंबिक वादातून मुलाने बापाची हत्या मधील शेतकऱ्यांनी बी बियाणं आणि रासायनिक खतं खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। वाशिमसाठी सर्व प्रकारच्या खतांची 78,000 मेट्रिक टन मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यासाठी 12,800 मेट्रिक टन DAP खतांची मागणी होती, मात्र केवळ 4,000 मेट्रिक टन खताचा पुरवठा झालेला आहे। शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे। नागपुरात महाल परिसरामध्ये गोळीबार करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। आरोपींनी 17 मे रोजी कोठी रोड परिसरात गोळीबार केला होता। MD तस्करीच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला होता।
यवतमाळ नगर परिषदेत सत्ताधारी नगरसेवकच पालिकेच्या कारभाराची खिल्ली उडवताना दिसतात। सत्तेत सहभागी शिवसेना आणि वंचितच्या नगरसेवकांनी नगरसेवक कक्षाची दयनीय अवस्था झाल्याचा आरोप केलाय। तसंच स्वतः हाती झाडू घेतला आणि स्वच्छता करून पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे खामला चौक देवनगर इथल्या जनसंपर्क कार्यालय आजपासून महाल इथल्या गडकरी वाडा इथं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। यापुढील सर्व जनसंपर्क आणि नागरिकांच्या भेटीगाठींसाठी हे कार्यालय महाल इथल्या गडकरी वाडा इथं कार्यरत राहणार आहे। हिंगोलीच्या नरसी नामदेव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर एका ग्रामस्थानं आमरण उपोषण सुरू केलंय। या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर असुविधा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्याचा मत्स्य उत्पादनात मोठा दबदबा आहे। भारताच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीनं आर्थिक वर्ष 2025-26 यामध्ये 72,325.82 कोटी रुपयांचा टप्पा गाठलाय। कोकणात सुमारे 8,500 ते 9,000 कोटी रुपयांची भव्य आर्थिक उलाढाल झाली आहे। रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। किल्ल्याच्या सद्यस्थितीबाबत शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे। छत्रपती संभाजीनगरचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गतच्या 14 कार्यालयाच्या स्थलांतराविरोधात दाखल याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे। संबंधित प्रकरण दाखल करताना पक्षकाराने कोणताही अभ्यास किंवा कागदपत्रांचं संशोधन केलं नाही असं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक दिनानिमित्तानं रायगडावर 5 आणि 6 जूनला भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। जागर शौर्य भक्तीचा या संकल्पनेवर आधारित या 2 दिवसीय सोहळ्यामध्ये ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। संभाजीनगरातल्या 116 महाविद्यालयांच्या संलग्नीकरण शुल्कामध्ये दरवर्षी 10% वाढ होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषद बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। सोबतच विद्यापीठाने रोजगाराभिमुख कोर्सेसवर भर दिलाय। कोल्हापूरच्या वारणा नगर परिसरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। पेरणीचं काम सुरू असताना रिमझिम पाऊस सुरू झाल्यानं बळीराजा सोखावलाय। नाशिकमध्ये 3 तासांमध्ये 30 मिलीमीटर पाऊस मान्सूनपूर्व पावसाची नोंद झालेली आहे। मान्सूनपूर्व पावसाने रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहनं अडकलेली आहेत। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये रस्त्यावर पाणी तुंबलंय। दरम्यान पावसामुळे दुकानांमध्ये पाणी बारीक पडली गार बारीक होते एकदम बारीक होते। पुण्याच्या आंबेगावातील खडकी पिंपळगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे केळीची पिकं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत। केळी बागांसह कोथिंबीर, मेथी यासारख्या पिकांचंही प्रचंड नुकसान झालंय। तसंच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घराचे पत्रे, शेड देखील उडून गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। नाशिकमध्ये कपालेश्वर मंदिर परिसरात पावसामुळे मोठं नुकसान झालंय। मंदिरालगतच्या धोकादायक वाड्यांचे पत्रे कोसळून मंदिरासमोर पडलेले आहेत। पत्रे पडल्यानं एक भाविक जखमी झालाय। पिंपरी चिंचवडमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणारा MIDCच्या जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामांमुळे शहरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा उद्या बंद असणार आहे। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील जलस्रोतांमधील पाणीसाठा हा चिंतेचा विषय बनलेला आहे। जिल्ह्यातील नदी नाले कोरडे पडलेले असून धरणांमधील पाणीसाठाही झपाट्यानं खालावलेला आहे। धरणाचा पाणीसाठा 28% आला असून महिनाभरामध्ये सुमारे 15% मोठी घट झालेली आहे। अकोला जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय होते। रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जातोय। पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणं, स्वच्छतेचा अभाव, बंद पंखे आणि कोरडे कूलर रुग्णवाहिका रुग्णालयात उपलब्ध नसल्याचा आरोपही करण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील अनसिंग ते वारा जहागीर मार्गावरील पूस नदीवरील पुलाचं काम अद्यापही अपूर्ण आहे। मागील 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाची गती अत्यंत संथ असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढलेली आहे। नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्यानं पावसाळ्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। भीमाशंकर मंदिर परिसरात विकास आराखड्याच्या कामामुळे गेल्या 5 महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत। मात्र मंदिर बंद असल्यानं त्यांना माघारी फिरावं लागतंय। त्यामुळे लांबून आलेल्या भाविकांचा मोठा हिरमोड होतोय।
भंडारा जिल्ह्यामध्ये भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय. गेल्या 4 महिन्यांमध्ये 2682 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. तसंच भंडारा शहरामध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे 564 बळी घेतलेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.